नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण कांजीरंगा राष्ट्रीय उद्यानाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। जागतिक वारसा स्थळ जे महान एक शिंगे गेंड्याचे घर म्हणजे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान। या उद्यानाने अंदाजे 430 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेले आहे। हे ईशान्य भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे, ज्यामध्ये एक अत्यंत वैविध्यपूर्ण परिसंस्था आहे। ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रभावामुळे राष्ट्रीय उद्यानात मुख्यतः सुपीक आणि गाळयुक्त मातीचा समावेश होतो आणि काही विशिष्ट भौगोलिक वैशिष्ट्ये जसे की वाळूच्या पट्ट्या, बील आणि चापोरीज देखील या ठिकाणी प्रदान करतात। मित्रांनो, या राष्ट्रीय उद्यानात सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, उभयचर प्राणी आणि पक्ष्यांची चांगली लोकसंख्या पाहायला मिळते। प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, हिस्पीड ससा, कोल्हा, अस्वल आणि बरेच काही दृष्टीस पडतात। पक्ष्यांच्या साम्राज्यातून ग्रेट इंडियन हॉर्नबिल आणि रिडेड हॉर्नबिल, ओल्ड वर्ल्ड बबल्स आणि गिधाडे हे या ठिकाणचं प्रमुख आकर्षण आहे। कांजीरंगा वन्यजीव अभयारण्य हे रेडिक्युलेटेड पायथन, रॉक पायथन आणि किंग कोब्रा यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सर्वात मोठ्या घरांपैकी एक आहे। मित्रांनो, या राष्ट्रीय उद्यानात आपण वन्यजीव सफारी, गावातील फिरणे, चहाच्या मळ्यांना भेटी देऊ शकतात। तसेच या राष्ट्रीय उद्यानातील निसर्गाचं छायाचित्रण सुद्धा करू शकता। पक्षी निरीक्षण आणि बरेच काही आपण या ठिकाणी करू शकता। कांजीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या जवळचे रेल्वे स्थानक गुवाहाटी आहे। जवळचे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राहण्याची सोय होऊ शकते। नेचर हंट इको कॅम्प या ठिकाणी आपण राहू शकता। तर मित्रांनो, आसाममधील कांजीरंगा राष्ट्रीय उद्यानाविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।